नमस्कार, कवितेचं पानमध्ये मी मधुराणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेली 2 वर्ष तुम्ही कवितेचं पान पाहत आहात. अनेक मान्यवरांबरोबर रंगवलेल्या कवितांच्या मैफिली ऐकत आहात आणि या सगळ्या मैफिलींमध्ये आत्तापर्यंत आपण दिग्गज, जुन्या, जाणत्या, प्रतिभावान कवींच्या कविता ऐकतोय, त्याचा आनंद घेतोय. पण आजचा एपिसोड वेगळा आहे. आज आपल्याला भेटणार आहेत उदयोन्मुख कवी. बऱ्याच आपल्याला असं वाटतं की काव्यविश्व पुढे जातंय की नाही, वाहतंय की नाही, पण प्रॉमिसिंग असे काही तरुण कवी कवयित्री आपल्याला भेटणार आहेत आणि पुढच्या काव्यविश्वाची आशा निर्माण करणार आहेत असं मला वाटतं. त्यांच्या जाणीवा वेगळ्या आहेत, त्यांची शब्दकळा वेगळी आहे, पण त्यांनी परंपरेचा हात, काव्य परंपरेचा हात मात्र सोडला नाही असं मला म्हणायला आवडेल. आणि आज आपण पहिल्यांदा ज्या दोघांना भेटणार आहोत, डॉक्टर स्वप्नील चौधरी आणि नितीन जाधव, तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत करते मी. या दोघांचा शोध मला कसा लागला ते तुम्हाला सांगायला आवडेल. पुण्यामध्ये अंतर्नाद कला अकॅडमीनी काव्यांगण्या नावाने एक स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेचं उद्दिष्ट हेच होतं की नवीन कवींना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यात काही सापडलेले हिरे मी तुमच्यासमोर आज प्रेझेंट करणार आहे, तुमच्यासमोर त्यांच्या कविता ऐकवणार आहे. आणि मला जरूर कळवा की तुम्हाला या सगळ्या कविता कशा वाटल्या आणि आमचे हे उदयोन्मुख कवी कसे वाटले ते. सो कोणापासून सुरुवात करूया? नितीन, नितीन तू पहिला आला होतास या स्पर्धेमध्ये, त्याच्यासाठी तुझं मनापासून पहिल्यांदा अभिनंदन. थँक्यू. आणि मोकळेपणाने गप्पा मारूया, काही दडपण घेऊ नकोस. ओके, कुठला आहेस तू? मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी या सिनेकडच्या गुबगुबीत गावातला. गुबगुबीत गावातला म्हणजे काय बरं? गुबगुबीत गाव म्हणजे आमचं गाव दुधापासून जो खवा बनवतात त्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे सगळी लोक गुबगुबीत आहेत, त्यामुळे आमचं गुबगुबीत. तू काय दिसत नाहीस गुबगुबीत? मी आता गाव सोडून शहरात आलो. पुण्यात आल्यावर सगळं गुबगुबीतपणा गेला का? गेला. खवा बिवा पाठवला की नाही मामा तुझ्यासाठी? आई पाठवते? हो पाठवते, गुलाबजामुन बनवून पाठवते. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं. तू कुठला? माझं मूळ गाव सोयगाव, अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेलं माझं गाव सोयगाव. आता नुकताच तुम्ही जो शेवटचा आपला कवितेच्या पानचा आधीचा एपिसोड शूट केला, नादो महानोर, हे त्यांच्या गावापासून माझं सोयगाव एक 5 किलोमीटर अंतरावर, पळसखेड पासून. आणि एक छान असं अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेलं माझं एक ते छोटस गाव सोयगाव. तिथनं मी आलो, पण शिक्षणासाठी आता एक 8-9 वर्षापासून पुण्यामध्ये आहे. अरे वा, अरे वा. तुला कसं वाटतंय मग नादोन नंतर आज तुझा एपिसोड होतोय? खरं तर खूप असं भरून आल्यासारखं वाटतंय. आधीच महानोर साहेब माझ्या आजोबांचे घनिष्ठ मित्र, त्यांनी सोबत अनेक नाटकं केलीत त्या काळामध्ये. आणि आताच 4 महिन्यांपूर्वी आजोबा गेले आणि महानोर साहेबांच्या नंतर आपला एपिसोड, खरं तर त्यांना खूप आवडलं असतं हे बघायला. आणि एक मनामध्ये एक भावनिक नातं महानोरांशी आमचं जुळलेलं असल्यामुळे कवितेच्या आणि गावाच्या मातीमुळे खूप असं छान वाटतंय. बरं बरं. तुझ्या गावाविषयी काय सांगशील नितीन? आमचं गाव मगाशी सांगितल्यासारखं प्रसिद्ध आहे. जसं गाव असतं खव्यासाठी, आणि जसं की ग्रामीण भागातलं एखादं गाव असतं तसंच गाव आहे आमचं सुद्धा. तिथंही काही प्रॉब्लेम आहेत, स्त्रियांचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे, अशा सगळ्या समस्या आहेत. गाव म्हटलं की असं फार असं आल्हाददायक वगैरे असं आपण येतं डोळ्यासमोर, मात्र तसं नाही. दुष्काळातच आहे का आमचं गाव, त्यामुळे जे काही गावामधले प्रॉब्लेम असतात, ज्या काही समस्या असतात, ते सगळं आहे आमच्या गावात. आई बाबा काय करतात? दोघं मजुरीच करतात. आई शेतात कामाला जाते आणि पप्पा पेंटिंग करतात. पप्पा पेंटिंग करतात. त्यांना सांगितलंस का तू? हो, मी त्यांना सांगितलं. सांगितलं मी. मम्मीचा काल फोन आला होता. मी सांगितलं की मी असं असं कवितेची पान नावाची एक वेब सिरीज आहे, खूप प्रसिद्ध आहे, तिथं मराठीतले सगळे सेलिब्रिटी वगैरे येऊन गेलेत, असं काय काय सांगितलं. मम्मीला त्याचं काय नाही. मम्मीनं मला आधी हा प्रश्न विचारला की ते तुझ्याकडून पैसे घेणार आहेत का? ते तुझ्याकडून पैसे घेणार आहेत का? आणि दुसरा प्रश्न हा केला की कोणाला तरी सोबत घेऊन जा. आईला सांग की त्या ज्या होत्या मधुराणी मॅडम तिथे, त्यांनी पैसे नाही मागितले, पण गुलाबजाम हवेत म्हणून. नक्की नक्की. आणि ज्यावेळेस तिला हा एपिसोड दाखवेल ना, मग तेव्हा तिला कळेल. तिकडे इंटरनेट आहे, रेंज येते, तुला त्यांना एपिसोड दाखवता येईल. ओके. आणि तू आता इथे पुण्यात येऊन काय करतोय? मी सध्या पुण्यात, मी 11वी पासून पुण्यात आलो होतो. खरं तर आमच्या गावामधून माझा बोर्डामध्ये, आमच्या गावात
तिथल्या शाळेमधून पहिला नंबर आला होता, पहिल्या हुशार क्रमांकात. विद्यार्थी वगैरे. त्यानंतर मी फर्ग्युसनला आलो. 11वीला सायन्स घेतलं, 12वीला आर्ट घेतलं. माझा परत फर्ग्युसन मधून पण पहिला आला. 11वी 12वी सायन्स, 11वी सायन्स, 12वीला आर्ट घेतलं. आर्ट्स घेतलं. हो, सोडून दिलं सायन्स. हो, सोडून दिलं. लवकर शहाणपण आलं 12वी मध्ये. मग फर्ग्युसन मध्ये प्रथम आला. मग फर्ग्युसन मध्ये पण पहिला आला. 12वीला पण आर्ट्सला पहिला आहेस. बापरे. त्यानंतर मग मी आता द्वितीय वर्षाला आहे आर्ट्स मध्ये, पॉलिटिकल सायन्स. इतक्या हळू आवाजात सांगतोयस की तू नापास झालेस असं वाटतंय. सांग की मी पहिला आलो 12वीला. पहिला आलो होतो 12वीला मी, आणि मग आता सेकंड इयर पॉलिटिकल सायन्स मधून BA करतोय. व्हेरी गुड. आणि तू तर डॉक्टर आहेस. कसला डॉक्टर होतोस तू? माझं शिक्षण आता नुकतंच आयुर्वेदाचं पूर्ण झालं. BAMS ही डिग्री मला आता मिळाली. 8 दिवसांपूर्वीच माझी इंटर्नशिप. कुठून केलंस? मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं आयुर्वेद महाविद्यालय आकुर्डीला आहे, तिथे केलं. आणि मग तिची जी इंटर्नशिप असते ती YCM गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल आहे आपलं पिंपरी चिंचवडचं, तिथे मी 1 वर्षभर इंटर्नशिप केली. आणि आता माझं नुकतंच शिक्षण पूर्ण झालंय आणि पदव्युत्तरची मी आता तयारी करतोय परीक्षेची. तुमच्या दोघांच्याही कविता ऐकायच्या, ज्या काव्यांगणला ज्यांनी तुम्हाला प्रचंड यश मिळवून दिलं आणि खूप जास्त वोटिंग तुमच्या दोघांसाठी झालं. तू पहिला आणि स्वप्नील तू तिसरा आला. तर त्या ज्या कविता तुम्ही त्या मंचावरती सादर केल्या होत्या त्या आम्हाला ऐकवा ना. नितीन, तुझ्यापासून सुरुवात करूया. कविता ऐकव ना. हो मॅडम. तर कविता ऐकवण्यापूर्वी मला 2 प्रतिक्रिया द्याव्याशा वाटतात. ही कविता माझ्या एका मित्रानं त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी म्हटली होती. तेव्हा तिला प्रपोज करताना त्यानं मला अशी प्रतिक्रिया दिली की ही जगातली सर्वात सुंदर प्रेम कविता आहे. आणि त्यानंतर कुमार सप्तर्षी सरांना एका कार्यक्रमात मी कविता ऐकवली होती. सरांनी मला ऑफिसवर बोलवलं होतं. मग त्यावेळेस त्याला प्रतिक्रिया देताना ते असं म्हटलं होतं की प्रत्यक्ष क्रांती होण्या अगोदर 100 वर्ष अगोदर कविता लिहिल्या जातात. मला असं वाटतं की असे काही जर कवी असतील आणखी लिहिणारे, तर येणाऱ्या काळात स्त्री पुरुष नात्यामध्ये, स्त्री पुरुष संबंधामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही ही आशा आहे. तर कविता म्हणतो, माणूस असणाऱ्या, माणूस बनू इच्छिणाऱ्या आणि काळीज असणाऱ्या सगळ्यांसाठी. कवितेचं शीर्षक बाई माणूस. आपण दोघांनी मिळून उठायचं, माझं तुझं न करता सारी कामं करायची, मी स्वयंपाक करत जाईन. आपण दोघांनी मिळून उठायचं, माझं तुझं न करता सारी कामं करायची, मी स्वयंपाक करत जाईन. तू स्त्री असल्याचा समाजावानात मध्ये मध्ये घुटमळायचं नाही. आपला एखादा बबड्या असेल, आपला एखादा बबड्या असेल, त्याचं अंघोळ धुणं पाणी मीच करणार, तू धन्यवाद म्हणायचं नाही. धन्यवाद म्हणायचं नाही. आपला एखादा बबड्या असेल, त्याचं अंघोळ धुणं पाणी मीच करणार, तू धन्यवाद म्हणायचं नाही. वेडे तो तुझा नाही, आपला आहे. मी दमल्यावर तू माझे पाय दाबत जा, तू दमल्यावर मी तुझे पाय दाबत जाईन. क्या बात आहे. मी दमल्यावर तू माझे पाय दाबत जा, तू दमल्यावर मी तुझे पाय दाबत जाईन, पण तू ही दमत जा सहनशीलता सोडून. लग्नानंतर तू तुझं नाव अण्णाव बदलायचं नाही. लग्नानंतर तू तुझं नाव अण्णाव बदलायचं नाही, तू सासरी राहायचं नाही, मी माहेरी राहणार नाही. लग्नानंतर तू तुझं नाव अण्णाव बदलायचं नाही, तू सासरी राहायचं नाही, मी माहेरी राहणार नाही. तुझ्या आणि माझ्या आईवडिलांना घेऊन आसरा असणाऱ्या घरी आपण राहायचं. तू सुई हो, मी धागा होतो, मी सुई होतो, तू धागा हो. तू सुई हो, मी धागा होतो, मी सुई होतो, तू धागा हो. पितृसत्तेच्या साड्या फाडून समतेची गोधडी आपण शिवू. तुझ्या मैत्रिणींसारखं तुझ्या मित्रांनाही खुशाल घरी आण, आपला सोन्यासारखा संसार दाखवायला. तुझ्या मैत्रिणींसारखं तुझ्या मित्रांनाही खुशाल घरी आण, आपला सोन्यासारखा संसार दाखवायला. मी चहा घेऊन तयार असेनच, तेव्हा त्या आपापसात मला बायकी बायले अशा बिरुदावल्या लावतील आणि तुला गडी पुरुषी अशा पदव्या देतील. भिवू नकोस, घाबरू नकोस, तेव्हाच आपलं माणूस पण सिद्ध होईल, तेव्हाच आपलं माणूस पण सिद्ध होईल. थँक्यू नितीन. कमाल लिहितोस रे तू. थँक्यू. या जाणीवा कुठून आल्या तुला? कुठे मुळं सापडतात याची? ज्यावेळेस मी पुण्यात आलो गावाकडून तेव्हा काही माहिती नव्हतं. माझी बहीण होती लहान, ती पण आली तुझ्या? हो, तिलाही मी पुण्यात आणलं. सध्या तीही 12वीला आहे. मात्र असं वाटायचं कुठंतरी स्त्री आणि पुरुषांमध्ये हे वेगळं आहे किंवा असं नसायला हवं. म्हणजे मी लहान असताना आई मला खायला द्यायची, धनश्रीला, म्हणजे माझ्या बहिणीचं नाव धनश्री आहे, तिला देत नसायचे. म्हणजे मी काही केलं तरी चालायचं, मात्र तिनं काय केलं तर तू मुलगी आहेस वगैरे. मग हे कुठंतरी पटेना झालं. पुण्यात आलो, मग वेगवेगळं वाचायला लागलो. मग मिळून साऱ्या जणांच्या विद्याबाळ आहेत, विद्याताईंशी एकदा बोलणं झालं, भरपूर वेळा आम्ही बोललो वगैरे. मला समजायला लागलं की आपण जे चाललोय किंवा आपण जे करतोय ते चुकीचं आहे. हे माणूसपणाला धरून नाही. उदाहरणार्थ मग स्वयंपाक करायला फक्त स्त्रीनेच का करावा,
स्वयंपाक करायला फक्त स्त्री लागते असं नाही, तर चांगला मेंदू, चांगले हात वगैरे असतील तर स्वयंपाक करता येतो. हो, त्याच्यामुळं मी आता ही कविता म्हणण्यापेक्षा मला जगण्यात जास्त आनंद मिळतो. कारण का मी घरी जातो ना, मी स्वतःचे कपडे धुतो, मम्मीला स्वयंपाकात मदत करतो म्हणण्यापेक्षा स्वयंपाक पण करतो मी. तिला खूप छान वाटतं आणि त्यांनीही आता समजून घेतले. सुरुवातीला त्रास झाला, यातूनच आलं. खूप महत्त्वाचं चित्र तू उभे केलंस. म्हणजे नुसतं स्त्री पुरुष समानता म्हणणं आणि त्याचा आक्रोश सातत्याने स्त्रियांकडनं केला जातो, पण एका पुरुषांनी असा इनिशिएटिव्ह घेऊन आणि ते सुद्धा तुझ्या वयाच्या एक वेगळं स्वप्न संसाराचं पाहणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि या प्रत्येक पुरुषामध्ये ही जाणीव जर निर्माण झाली तर आम्हा सगळ्या स्त्रियांचं जगणं फार सोपं सुकर होऊन जाईल. खरं. खूप खूप महत्त्वाची वाटते मला तुझी कविता. थँक्यू. क्या बात आहे. स्वप्नील, माझं गाव विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश अशा तिघांच्या बाउंड्रीवरती असल्यामुळे कवितेची भाषा माझी एक वेगळीच निर्माण झाली. तिला आम्ही तावडी भाषा म्हणतो, कधी खानदेशी तावडी. तर त्या भाषेतली माझी ही कविता आहे. कर्जबाजारीपणाची जिंदगी कवितेचं नाव आहे. कर्ज डोक्यावर असलेला एखादी शेतकरी तो तर टेन्शनमध्ये असतोच, पण त्याचा मुलगा काय जीवन जगतो हे आम्ही कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. की गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. अहो आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं 5दा उठतो. बाप जित्ता हा एका चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो. जरसा खात बाजूले झाला तर गण्या शेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्ली आहे त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. निवडूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत. औंदाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. अहो औंदाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे. खांद्यालोंग येल बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जय जय जैनारी माय. आणि खांद्यालोंग येल बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जय जय जैनारी माय. आणि कडाक्याच्या थंडीत उघडा भप भरण करणारा बाप रोज उघड्या डोळ्यानं पाहत होतो. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. तरी अजूक नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संग तसंच शाळेत जातन. मायनं देल चतकोर कोंड्याची भाकर हसत हसत खात. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवाणी पायात काच घुसेलाय बापानं. पाहलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. असं वागायला लागलंय गण्या. कर्जबाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण दोस्त हो, कवितेचं पान माझ्या इथंच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. त्या इंडियातल्या नाही पण भारतातल्या घराघरात. गण्या मला मह्यात दिसतो तुह्यात दिसतो. गण्या मला मह्यात दिसतो तुह्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना असा गण्या प्रत्येकात लपेल असतो. पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. मग असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही की गैफास घेऊन मरत नाही. की मह्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. की मह्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. अहो वाघ आहे गण्या वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या वाघासारखा लढत असतो. तू जेव्हा त्यावेळेला ते स्टेजवर सादर केली होती स्वप्नील, तेव्हा मी खाली प्रेक्षकांमध्ये बसून घळाघळा रडत होते. काय सांगशील तू या सगळ्या परिस्थितीविषयी? मुळात माझ्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर आहे की कविता करून कुणाचे प्रश्न कधी सुटत नाहीत. पण त्या प्रश्नांना जी धार लावण्याचं काम असतं ते लेखन कविता लेख नक्कीच करत असतात. आणि ही जी कविता लिहिली ही एका दिवसात कुठेतरी विचार करून अशी लिहिलेली कविता नाही आहे. जी गावाकडच्या अनेक भागामध्ये शेतकऱ्यांचं जीवन
माझं कुटुंब तसं शेतीप्रधान, वडिलांनी नंतर शिक्षक झाले, तेही आधी शेती करायचे, आजी आजोबा काका काकू, माझी आई ही शेतकरीच कुटुंबातली. तर ते जे जीवन बघितलं ते हे सत्य परिस्थिती आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. पण मग याला वाचा कशी फोडायची, कुठे जाऊन आपण ओरडून हे सांगायचं. तर मग लहानपणापासून कविता जी माझ्या जवळची झाली की आतमध्ये काय साचत असलं की ते बाहेर काळीच करपू नये म्हणून काय करायचं, तर बाबा कविता लिहायची. मग या सगळ्या वेदना बघत असताना मग ते आपण उतरवलं पाहिजे असं कित्येक दिवस तो डोक्यामध्ये विचार चालत असताना ही कविता लिहिली. आणि या कवितेचे पुन्हा गण्या असं जगत असतो इथपर्यंत एक भाग झाला. परंतु कुठेतरी लक्षात आलं की हा गण्या मग हरत नाही, तो गैफास घेऊन ते आत्महत्या नाही करत, तो लढत असतो. आणि ही प्रेरणा आपल्या कवितेतनं कुणाला तरी भेटली पाहिजे म्हणून तो लढणारा गण्या जो आजूबाजूला प्रत्येकाच्या आहे, फक्त शेतकऱ्याच्या घरात नाही, कामगाराच्या घरात आहे, रिक्षावाल्याच्या घरात आहे, फुगेवाल्याच्या घरात आहे, म्हणून तो गण्या या कवितेतनं मी मांडण्याचा प्रयत्न केला. असं ते सगळं लिहिलं. क्या बात आहे. हा, निशब्द झाली मी जरा वेळ. तुमच्या आता काही कविता मी वाचू का? तुमच्यासारख्या जमणार नाहीत मला वाचायला, पण मी प्रयत्न करते. नितीन, तुझी कविता वाचणार आहे मी, मला आवडलेली. आईचा जन्म. रखरखत्या उन्हात काळ्या रानात चक्कर येऊन पडलेल्या आईला बाया घरी आणतात, पोराच्या हवाली करून निघून जातात. सरकारी दवाखान्याच्या गोळीवर सुरू होतो तिचा उपचार. तसं नेहमीच दुखत असतं तिचं डोकं, पाय, गुडघा. प्रत्येक वेळी ती सांगतेच असं नाही. 7-8 डोळं उघडं ठेवून तो दाबतो तिचं डोकं. कूस बदलताना ती कणते शक्य तितक्या कमी आवाजात, तरी त्याला आवाज जातोच. कुठल्या तरी कोपऱ्यात गुडघ्यात पाय घालून तो धुसफुसत राहतो तासनतास. हल्ली तिनं जेवण केल्याशिवाय तो घासाला धक्का सुद्धा लावत नाही. तिच्या गोळ्या, औषधं याकडे लक्ष असतं त्याचं. मिनिटाला तो तिला समजायला लागलाय, तो तिची काळजी करायला लागलाय. त्या सारवलेल्या भुईवर कोपऱ्यात एका आई शेजारी काळजाच्या गर्भाशयातून दुसऱ्या आईचा जन्म होतोय. त्या सारवलेल्या भुईवर कोपऱ्यात एका आई शेजारी काळजाच्या गर्भाशयातून दुसऱ्या आईचा जन्म होतोय. वाचताना पण काटे आले माझ्या अंगावर. काही कहाणी याच्या मागे? हो, कहाणी आहेच. म्हणजे ज्यावेळेस आई आजारी पडते तर ती भावना फार वेगळी असते, काय करावं सुचत नाही. मग तेव्हा आपसुकच आईची काळजी करता करता माझ्यातल्या पण एका आईचा, काळजी घेणाऱ्या आईचा जन्म झाला अशी कन्सेप्ट होती. त्यामुळं ती फार काळजाच्या जवळची कविता आहे. आईची सेवा करता करता ते एकदा हॉस्पिटलमध्ये होते, आईला ॲडमिट केलं होतं, सलाईन लावलं होतं, तेव्हा सुचली होती. नितीन, तू खूप हळवा आहेस आणि मला ते खूप लोभस वाटतंय तुझं हळवेपण. फार कमी पुरुष असे असतात असं मला वाटतं, आणि तो हळवेपणा तू जप आयुष्यभर असं मी तुला सांगेन. नक्की. तुझी काय कवितेची कहाणी आहे? म्हणजे तू कशा कविता लिहायला लागलास आणि कोणाचे संस्कार झाले? खरं तर मी कविता केव्हापासून लिहायला लागलो किंवा मी पहिली कविता कधी लिहिली, खरं तर जेव्हा पहिल्यांदा जन्माला आलो, पहिल्यांदा रडलो, ती माझी पहिली कविता. म्हणजे ज्या ज्या गोष्टीतून माणूस व्यक्त होतो, लहानपणी रडून व्यक्त व्हायचो, आता कवितेतून होतोय. मग तसं सांगायचं झालं तर शब्दांशी खऱ्या अर्थानं माझा संबंध इयत्ता 7वीत असताना आला. 7वीत? हो, इयत्ता 7वीत असताना एका आकाशवाणीवरती एका आमच्याच वयाचे एक कवयित्री होती आणि ती कविता म्हणायची कार्यक्रमामध्ये. तिच्याकडे बघून कविता म्हणावीशी वाटली मला किंवा लिहावीशी वाटली पहिल्यांदा. हो, नाही, कविता आवडली. सॉरी, पहिल्यांदा लिहावी वाटली कविता. मग ती लिहित गेलो हळूहळू. पण लिहायचो पण खरं आता 11वीत 12वीत ज्यावेळेस पुण्यात आलो ना, तेव्हा जास्त लिहायला लागलो आणखी. कारण का तो विरह गावाकडचा, गावाकडून खाल्लेल्या खस्ता, त्या कवितेतून मला मांडाव्याशी वाटल्या. त्यामुळे मी कविता 7वीपासून लिहितोय, पण थोड्या पण आत्तापासून खऱ्या लिहितोय किंवा मला माझ्या कविता आवडू लागल्यात. अरे क्या बात आहे. कविता तुझ्या अजून कुठे आणि कशा पोचल्या आहेत? कुठल्या माध्यमातून तू तो पोचवतोस? म्हणजे दिवाळी अंकातनं आल्या आहेत किंवा काही त्याच्याविषयी सांगू शकशील? कुठल्या स्पर्धा, त्यात तुला मिळालेलं यश, तुझे मित्रमैत्रिणी त्याच्याविषयी काय म्हणतात? खरं तर
या वर्षीच्या महाराष्ट्रामधल्या कवितेच्या आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा, एक गाळी महाविद्यालय गडहिंग्लज, त्यानंतर औरंगाबादचं देवगिरी महाविद्यालय, अशा 2-3 स्पर्धा फार मानायच्या आहेत. एक 50 वर्षांपासून त्यांचा इतिहास आहे. मी यावर्षी त्या सगळ्या स्पर्धा जिंकल्या कवितेच्या. हो. आणि त्यानंतर मग मासिकांमधून वगैरे तर मी मिळून साऱ्या जणी किंवा परिवर्तनाचा वाटसरू किंवा अशी काही परत कविता रती अशी काही मराठीतली मासिकं आहेत ना, तर त्या मासिकांना कविता पाठवत असतो. आतापर्यंत छान प्रतिसाद आलाय. पाठवेल ती कविता आली मासिकामध्ये. अरे वा. स्वप्नीलची एक कविता वाचते मी आणि त्याच्या कवितांच्या वहीमधून कवितेचं पान वाचणार आहे. कहाणी माझ्या जन्माची सांगायची तुम्हाला, त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचेत मला. आई माझी गरोदर झाली, आनंदी आनंद झाला. आई माझी गरोदर झाली, आनंदी आनंद झाला. खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला. वाटली किलोभर साखर, वाटले किलोभर पेढे, सगळ्यांच्याच मनामध्ये पडले आनंदाचे सडे. पण मध्येच कशी काय आजीला फुटली अक्कल, करू म्हणे लिंग चाचणी, लढवली तिने शक्कल. बापाने मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला, गर्भासकट मायचा जीव तपासायला धाडला. पण काय माहीत चुकली मशीन त्या दिवशी कसे काय, का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. पण काय माहीत चुकली मशीन त्या दिवशी कसे काय, का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी मुलाचा गर्भ तिने दाखवला, गडू सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला, म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचेत मला. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. सजीवानं सोडल्यावर यानेच दिली म्हणे साथ. आज यंत्र वागतात माणुसकीनं, माणूस का वागत नाही. आज यंत्र वागतात माणुसकीनं, माणूस का वागत नाही. गर्भात मुली मारताना आतला बाप कसा जागत नाही. माणूस म्हणून घेणाऱ्यांनो तुमच्या मेंदूला माणसासारखं वागू द्या. माणूस म्हणून घेणाऱ्यांनो तुमच्या मेंदूला माणसासारखं वागू द्या. गर्भात कळी खोडण्याआधी आतला बाप जागू द्या. मग बघा लोक हो, गर्भात लेक कधीच मरणार नाही. मग बघा लोक हो, गर्भात लेक कधीच मरणार नाही. आणि सख्खा सजीव जातीवंत बाप गर्भपात कधीच करणार नाही. गर्भपात कधीच करणार नाही. वाह वाह, क्या बात आहे. सुरुवात झाली सगळी वाचायला. वा. तुझ्या कविता कुठे कुठे पोहोचल्यात आतापर्यंत? काही त्याला विशेष नोटीस केलंय का? हो, दखल घेतली? सुरुवातीला 10वी 11वी पर्यंत गावात असताना तर नाही, पण मी औरंगाबादला SB कॉलेजचा विद्यार्थी, 11वी 12वीला सायन्सला तिथे शिकायला गेलो. आणि त्यानंतर मग मी क्लासेसच्या नावावर मला क्लास लांब म्हणून एक सायकल घेतली होती. आता खरं तर आज आई बाप्पांना ते कळेल. आणि त्या सायकलवर मी जिथे कुठे कवी संमेलन औरंगाबादला असायचं तिथे मी जायचो. गुरु ठाकूर, किशोर कदम, रामदास फुटाणे यांची सगळी त्या औरंगाबादमध्ये चांगलं सांस्कृतिक वातावरण आहे. आणि तिथे मी सायकलवरती जायचो, ते ऐकायचो. आणि मग त्यांना पाठीमागे स्टेजवर जाऊन सोनोग्राफी तेव्हा लिहिली असल्यामुळे जाऊन दाखवायचो. ते वाचायचे, छान म्हणायचे, पण कुठे अशी प्रसिद्धी होत नव्हती. पण पुण्यामध्ये मी जेव्हा आलो आणि कर्ज बाजारपणाची ही कविता लिहिली, माझ्या मित्राचा आमचा एक स्टुडिओ आहे, झिवा स्टुडिओ विश्रांतवाडीला, प्रज्ञेश मोळक. आणि मग ती बारामतीला अचानक एका हॉस्टेलमध्ये आम्ही शूट केली कविता. म्हणत असतानाच मित्राने शूट केली आणि ती अपलोड केल्यानंतर अचानक व्हायरल झाली. टीव्हीवर 2-3 ठिकाणी आली. मग त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझी कविता पहिल्यांदा कुठेतरी पब्लिश झाली. पण त्याच्या आधी काव्य स्पर्धांमधनं पोहोचतच होतो. म्हणजे जसं नितीन यावर्षी त्या स्पर्धा जिंकला, त्या मागच्या वर्षी सगळ्या जिंकलो होतो. विनायकराव पाटील असेल, केशव सूतकरंडक असेल, कुसुमाग्रज काव्यकरंडक असेल, गदिमांचा वारसदार असेल, या सगळ्या काव्य स्पर्धा मग त्या शालेय जीवनात जिंकलो. आम्हाला खूप आनंद आहे की तुमच्यासारखे चांगलं लिहिणारे पण नवीन असणारे 2 कवी आज मला ह्या माध्यमांनी दाखवता आले, त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले. आणि निलेश पांडे आणि त्याच्या ग्रुपचे मला खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांच्यामुळे मला तुमच्या दोघांचा शोध लागला. कारण इतकी धडपड करून एक कवितांसाठी स्पर्धा भरवणं आणि तो सगळा व्याप दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी करणं हा फार कमी जण करतात. ग्रँड लेवलला केलं. सो मला फार आनंद आहे तुम्हाला दोघांनाही भेटून. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं कवितेचं पानमध्ये आज पार्टिसिपेट करून? खूप खूप आनंद झाला. पहिली गोष्ट
खूप दिवसांपासून पाहायचं वगैरे तुमचे कार्यक्रम, तेव्हा वाटायचं की आपण तिथं जाऊ, वाटायचं जाऊ कधीतरी जाऊ, पण नक्की वेळ माहिती नव्हता कधी जाऊ. मग इतक्या लवकर संधी भेटेल असं वाटलं नव्हतं, पण खूप खूप भारी वाटतंय. मी तर म्हणजे एपिसोडची वाटच पाहत असतो. आजही माझ्याकडे सगळे ऑफलाईन युट्यूबला मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत. गुरु ठाकूर पासून किशोर कदम, नलेश पाटलांच्या पावसावरचा तुम्ही तो एपिसोड केला, त्यानंतर आता महानोरांचा एपिसोड सगळे मी पाहिले. आणि असं वाटायचं की अरे यार, कवितेसाठी इतकी ही पोहोचवण्याची धडपड या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून सतत चालू आहे आणि ते भारी वाटायचं. त्यात संधी भेटेल असं कधी वाटलं नव्हतं. खरं तर हे मान्य करायला पाहिजे, कधीच वाटलं नव्हतं की आपण कवितेच्या पानमध्ये जाऊ, पण ते आज माझ्याही कवितेचं पान यामध्ये ऍड झालं. आम्हाला खूप आनंद वाटला आणि खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला. आणि परत कधीतरी तुम्ही असं मोठं झाल्यावर हा एक 10 वर्ष चालू राहो कार्यक्रम आणि 10 वर्षांनी 10 वर्षांनी तुमची ऑटोग्राफ घ्यायला मी येईल. विश ऑल द बेस्ट. आणि आता तुमचं हे सेक्शन संपवताना मला तुमच्या अजून एक एक कविता ऐकायच्या. मगापासून मी आई करतोय. म्हणजे खरं तर भांडवल नाही करायचं मला वेदनेला वगैरे, तसं आवडतही नाही. मात्र मी आता इथं कविता म्हणतोय स्टुडिओमध्ये, ती कुठेतरी रानात खुरपं घेऊन तणासोबत संघर्ष करत असेल. मला भारावून येत आहे. कविता पूर्ण म्हणता येते का नाही माहिती नाही. म्हणतो. कवितेचं शीर्षक भाकर. पोथारा फिरवून सजवलेली चूल, चुलीत संथ जळणारी बाभळीची लाकडं, त्यावर लोखंडी तवा. पोथारा फिरवून सजवलेली चूल, चुलीत संथ जळणारी बाभळीची लाकडं, त्यावर लोखंडी तवा. काटवटीत ती भाकर थापायची आणि अलगद उचलून तव्यावर टाकायची. भाकरीवरून पाण्याचा प्रेमळ हात फिरवायची. भाकर हळूहळू भाजायची, तशी तिची धाकधूक वाढायची. काटवटीत ती भाकर थापायची आणि अलगद उचलून तव्यावर टाकायची. भाकरीवरून पाण्याचा प्रेमळ हात फिरवायची. भाकर हळूहळू भाजायची, तशी तिची धाकधूक वाढायची. आणि भाकर जेव्हा टम फुगायची, तेव्हा जगातली सर्वोत्तम कविता तयार व्हायची. ती भाकर उलथण्याशिवाय उलथायची. ती भाकर उलथण्याशिवाय उलथायची. व्यवस्था कशी उलथायची असते मी तेव्हा शिकलो. भाकर आता आरावर भाजली जायची. भाकर आता आरावर भाजली जायची. विस्तव आणि भाकर यांच्या संघर्षात पापुडा तयार व्हायचा आणि तिच्या कलेची अद्भुत प्रतिकृती. गरम दुधात गरम भाकर मिसळली जायची. दुधाचा काला व्हायचा. गरम दुधात गरम भाकर मिसळली जायची. दुधाचा काला व्हायचा. त्या अव्यक्त चवीचा स्वाद मी फुरक्या मारत घ्यायचो. तेव्हा खायचो मी आणि पोट तिचं भरायचं. बाप जेवायला बसायचा, कालवण अळणी म्हणून रोज शिव्या द्यायचा. बाप जेवायला बसायचा आणि कालवण अळणी म्हणून रोज शिव्या द्यायचा. पण तिच्या भाकरीला नावं ठेवणं त्याला कधीच जमलं नाही. शिव्या ती गप ऐकून घ्यायची. शिव्या ती गप ऐकून घ्यायची आणि आपलं सारं कसं पणाला लावून पुन्हा भाकर फुगवायची. भाकरीतून निघणाऱ्या वाफा वाफातून ती व्यक्त व्हायची. भाकरीतून निघणाऱ्या वाफा वाफातून ती व्यक्त व्हायची. मी कवितेआधी फक्त एक ओळ सांगतो की ही कविता ज्यासाठी लिहिली आहे, आज शिवराय, शाहू फुले, आंबेडकर या महापुरुषांनी जो विचार दिला, पण आज जाती जाती धर्माधर्मात हे महापुरुष वाटले गेले आणि ज्या हातात लेखणी यायला हवी युवकांच्या, त्या हातात दगड धोंडे येऊन दंगलीचं वातावरण, एक द्वेषाचं वातावरण निर्माण झालं. म्हणून मी ही कविता लिहिली होती. कवितेचं शीर्षक होतं की चल दंगल समजून घेऊ. काय नेमकं दंगलीमध्ये होतं, त्यात काही ठिकाणी थोडे शब्द वेगळे येतील, तर ती कवितेची आवश्यकता होती म्हणून मी लिहिले, त्याआधी माफी मागतो. कवितेचं शीर्षक आहे चल दंगल समजून घेऊ. आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले. आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले. कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले. कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले. मतांसाठी भडवे आले. मतांसाठी भडवे आले. धर्मासाठी कडवे आले. दंगल पेटली. घरं पेटले. हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या फुटल्या. काचा तुटल्या. त्यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले. घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ. खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं. पोलिसांना हुडकली. त्यात सगळी पोरं अडकली.
हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं, पोलिसांना हुडकली त्यात सगळी पोरं अडकली, मग दाखल केस दाखल शिक्षा, मग कशाची शाळा न कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली, पैशानं कोडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. आता त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. जेलमध्ये आता त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. थोडं तरी समजून घ्या, ते महापुरुष उमजून घ्या. अरे थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. खोटं नाटक सांगून किडे तुम्हाला पेटवतो, एक दोन बोटे दंगलीमध्ये पाठवतो. तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय, छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय, छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. कोरेगाव, सहानापूर आणि गोधरा हत्याकांडही घडवतात. पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट. पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट. त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाळलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. शिवराय आपले भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. आजच्या या एपिसोडच्या सुरुवातीला मी ज्या काव्यांगण स्पर्धेचा उल्लेख केला, त्याच काव्यांगण स्पर्धेतून मला गवसलेले अजून 2 हिरे म्हणजे रुचा कर्वे आणि सारंग पांपटवार. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत करते मी. आणि सुरुवातीला तुमची एक कविता ऐकवा मला. कोण सुरुवात करते, सारंग का रुचा? मी करते. रुचा. भवताल शून्य व्हावा भान असे हरपावे. भवताल शून्य व्हावा भान असे हरपावे. तुला शोधता कविते मलाच मी गवसावे. तू प्राजक्त फूल होता ओंजळीत मी छेलावे. तू प्राजक्त फूल होता ओंजळीत मी छेलावे. तू वीज होऊन येता पदरात मी तोलावे. तू मोती होता दवांचे मी गुंफून घ्यावी माला. तू मोती होता दवांचे मी गुंफून घ्यावी माला. नित्य करी झुलवावे तू अशी कोमल बाला. होऊनिया सरिता तू सागरा भेटण्या जावे. होऊनिया सरिता तू सागरा भेटण्या जावे. गाज होऊन कविते देही माझी या भिनावे. तू रंग कान्याचा होता. तू रंग कान्याचा होता लेखणी भरून घ्यावी. मृदगंध होशी जेव्हा अंतरी भिनून यावी. मृदगंध होशी जेव्हा अंतरी भिनून यावी. पिसारा फुलवी तू ही जलद दाटून येता. पिसारा फुलवी तू ही जलद दाटून येता. गीत आकार ते मनी षड्ज लावणी घेता. संगमी 2 नद्यांच्या धारा जशा की मिळाव्या. संगमी 2 नद्यांच्या धारा जशा की मिळाव्या. रुचाच्या व्हाव्या कविता कवितांच्या रुचा व्हाव्या. रुचाच्या व्हाव्या कविता कवितांच्या रुचा व्हाव्या. क्या बात आहे, क्या बात आहे रुचा. वा. सारंग. मी थोडं कविता म्हणताना आवेशात येतो फारच. प्लीज प्लीज. म्हणता म्हणता सकाळ होते. म्हणता म्हणता सकाळ होते. म्हणता म्हणता दुपार टळते. म्हणता म्हणता मावळून जाते. म्हणता म्हणता रात्र छळते. म्हणता म्हणता सकाळ होते. म्हणता म्हणता दुपार टळते. म्हणता म्हणता मावळून जाते. म्हणता म्हणता रात्र छळते. म्हणता म्हणता दिवस जातो. म्हणता म्हणता दिवस जातात. म्हणता म्हणता दिवस येतो. म्हणता म्हणता दिवस येतात. म्हणता म्हणता आहे स्थिर. म्हणता म्हणता सुटतो धीर. म्हणता म्हणता नुसती घाई. म्हणता म्हणता होतो उशीर. म्हणता म्हणता मीच बरोबर. म्हणता म्हणता मीच बरोबर. म्हणता म्हणता होतो मूक. म्हणता म्हणता येते वेळ. म्हणता म्हणता कळते चूक. म्हणता म्हणता दुःखच दुःख. म्हणता म्हणता दुःखच दुःख. म्हणता म्हणता कळते सुख. म्हणता म्हणता दुःखच दुःख. म्हणता म्हणता कळते सुख. म्हणता म्हणता दिसतो घास. म्हणता म्हणता लागते भूक. म्हणता म्हणता प्रेम होतो.
म्हणता म्हणता प्रेम होतं, म्हणता म्हणता कळून जातं, म्हणता म्हणता किती गोड, म्हणता म्हणता छळून जातं, म्हणता म्हणता चल ना भिजूयात, म्हणता म्हणता चल ना भिजूयात, म्हणता म्हणता राहून जातं, म्हणता म्हणता पडतो पाऊस, म्हणता म्हणता वाहून जातं, म्हणता म्हणता चल ना भिजूयात, म्हणता म्हणता राहून जातं, म्हणता म्हणता पडतो पाऊस, म्हणता म्हणता वाहून जातं, म्हणता म्हणता पुन्हा होतं, म्हणता म्हणता होतही नाही, म्हणता म्हणता झालंच तर, म्हणता म्हणता पुन्हा होतं, म्हणता म्हणता होतही नाही, म्हणता म्हणता झालंच तर, म्हणता म्हणता वाटतं नाही, म्हणता म्हणता म्हणत राहतो, म्हणता म्हणता पाहत राहतो, म्हणता म्हणता वाटतं म्हणूच, म्हणता म्हणता कणत राहतो, म्हणता म्हणता जातो रस, म्हणता म्हणता वाटतं बस, म्हणता म्हणता दिसते ती, म्हणता म्हणता होतं धस, म्हणता म्हणता पुन्हा तेच, म्हणता म्हणता पुन्हा तेच, म्हणता म्हणता पडतो पेच, म्हणता म्हणता चुकते पाऊल, म्हणता म्हणता लागते ठेच. आता थोडं सामाजिक. म्हणता म्हणता ऑफिस वगैरे, म्हणता म्हणता ऑफिस वगैरे, म्हणता म्हणता होतो अड्डा, म्हणता म्हणता रोड वगैरे, म्हणता म्हणता पडतो खड्डा, म्हणता म्हणता फसतो पाय, म्हणता म्हणता चुकते वाट, म्हणता म्हणता लागली ओटी, म्हणता म्हणता उसळते लाट, म्हणता म्हणता ये रे पावसा, म्हणता म्हणता ये रे पावसा, म्हणता म्हणता लागते झड, म्हणता म्हणता थांब रे बाबा, म्हणता म्हणता लागते कड, म्हणता म्हणता सुजलाम सुफलाम, म्हणता म्हणता येतो पूर, म्हणता म्हणता भेटली लय, म्हणता म्हणता चुकतो सूर, म्हणता म्हणता बिल्डिंग झकास, म्हणता म्हणता बिल्डिंग झकास, म्हणता म्हणता टेकते नभास, म्हणता म्हणता केवढा विकास, म्हणता म्हणता बिल्डिंग झकास, म्हणता म्हणता टेकते नभास, म्हणता म्हणता केवढा विकास, म्हणता म्हणता होतो भकास, म्हणता म्हणता श्रीमंत वगैरे, म्हणता म्हणता श्रीमंत वगैरे, म्हणता म्हणता लागतात ठिगळं, म्हणता म्हणता बदलत नसतं, म्हणता म्हणता बदलतं सगळं, म्हणता म्हणता बघतोय मी, म्हणता म्हणता जगतोय मी, म्हणता म्हणता सरणार मी, म्हणता म्हणताच मरणार मी, म्हणता म्हणता बोललो खरं तरच शेवटी उरणार मी. वा बोललं खरं तरच शेवटी उरणार मी. काय कहाणी याची सारंग? कुठला आहेस तू, कुठून आलायस? मी नांदेड मध्ये मुखेड तालुक्यात जाम इथून आलोय, आणि तिथले जामचे माणसं प्रचंड विनोदी आहेत. हो सगळे, हो सगळे सगळे, आमच्या फॅमिलीत सगळेच विनोदी आहेत, म्हणजे मिनिटा मिनिटाला जोक चालूच, त्यामुळे ते निखळ वातावरण आहे, त्यामुळे म्हणता म्हणता ही सुचली कविता, म्हणता म्हणता कविता सुचली. काय तुझ्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे? तुझ्या घरात कोणी लिहिणार आहे का काय? नाही लिहिणारं वगैरे असं काही नाही, पण पप्पा करायचे कॉलेजला असताना कविता, असं म्हटले होते पण, आणि पप्पा आता सध्या बोलता बोलता यमक जुळवत राहतात, म्हणजे असं लाईक डोंट वरी जय जय रामकृष्ण हरी, ते जुळवत राहतात, त्यामुळे ते कदाचित आला असेल. रुचा, तू कधीपासून लिहायला लागलीस? साधारण 8वीत असल्यापासून लिहितेय कविता. अरे वा, शाळेत असल्यापासून? शाळेत असल्यापासून. मग कोणाचे संस्कार झाले तुझ्यावरती? माझ्याकडे म्हणजे घरामध्ये आई आणि आजी सतत त्यांच्या पाठ्यपुस्तकातल्या कविता सतत म्हणायच्या. अरे वा, अरे वा. आणि मग त्या माझ्या सुद्धा बऱ्याचशा पाठ झाल्या. त्याच्यानंतर कवितांची पुस्तकं घरामध्ये खूप होती. शांता शेळके, इंदिरा संत ह्यांच्या कवितांचा प्रभाव खूप पडला, त्या आवडायला लागल्या त्या. आणि आजी ओव्या करायची, म्हणजे त्याच्यामध्ये माझं नाव गुंफायची, ते खूप आवडायचं. जसं तू आता गुंफलो रुचांच्या वाव्या कविता आणि कवितांच्या रुचा वाव्या, काय बात आहे. तुझ्यावरती शांताबाई, इंदिराबाई यांचा संस्कार हे मला जाणवतं, आणि तशी त्याची झलक असलेली एक कविता तुझी मला प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. श्रावण मला फार आवडली होती. आला श्रावण वनात गोड पैंजण चालीने, मोहरले रान रान त्याच्या झिम्मड बोलीने. आला श्रावण वनात गोड पैंजण चालीने, मोहरले रान रान त्याच्या झिम्मड बोलीने. ऊन पावसाच्या संगे त्यांनी मांडला ग खेळ, आभाळाच्या घुमटात सप्त रंगांचाही मेळ. किण किणले घरटी रिम झिम ओले गाणं. खूप छान साऊंड वापरलेस तू याच्यात. किण किणले घरटी रिम झिम ओले गाणं, नाही थाऱ्यावर आता रान पाखरांचे भान. सळसळ लहरींनी वारा ऋणू झुणू पाणी, सळसळ लहरींनी वारा ऋणू झुणू पाणी. उठे हिरवा शहारा वठलेल्या वृक्षमनी. दोन्ही तीर सांधुनिया नद्या निघाल्या सासरी. क्या बात आहे. दोन्ही तीर सांधुनिया नद्या निघाल्या सासरी, कोडे गुढ अद्वैताचे सोडविण्यास सागरी. दोन्ही तीर सांधुनिया नद्या निघाल्या सासरी, कोडे गुढ अद्वैताचे सोडविण्यास सागरी. उधाणले चराचरी नवे चैतन्याचे वाण, व्रत वैकल्यांचा वसा
आला घेऊन श्रावण. गंध ओल्या शपथांची भूल पडे फुला फुला. क्या बात आहे. गंध ओल्या शपथांची भूल पडे फुला फुला. तुझ्या माझ्या मनामध्ये झुले श्रावणाचा झुला. घम घम तो स्मृतीत सावळा मन भावन. कुपीमध्ये हृदयाच्या नित्य भिन तो श्रावण. कुपीमध्ये हृदयाच्या नित्य भिन तो श्रावण. फार सुंदर लिहिली आहेस तू, फार सुंदर आहे. काय काय वाचतेस तू, कोणाकोणाचं वाचतेस? मी आत्ता समीक्षा वाचायला घेतली आहे. कविता मात्र खूप जणांच्या, इंदिरा संत, शांता शेळके, बहिणाबाई, पाडगावकर, कुसुमाग्रज या सगळ्यांचे म्हणजे माझ्याकडे खूप संग्रह आहेत विकत घेतलेले आणि खूप वाचते. अरे वा. आणि सध्या समीक्षा वाचतेस कवितांच्या, वा वा, औदुंबर वगैरे. वा. सारंग, तुला कशा सुचतात, कधीपासून सुचतात कविता, किंवा आपण कविता करतोय तुला कसं कधी कळायला लागलं? 7वी 8वीला कळलं की एक आवड आहे शब्द जुळवायची, त्यामुळे ते जुळवत गेलो. परंतु 9वी 10वी 11वी 12वी तो खंड थोडा पडला. परंतु जेव्हा इंजिनिअरिंगला आलो तेव्हा वेळ भेटायला लागला आणि नंतर मग आणि मुली पण दिसायला लागल्या आसपास. त्या प्रेरणा असतात ना पण कवितांच्या, असतात म्हणतोय तो. ऐकू ना तुझी अजून एखादी कविता. चालेल का मी ऐकू? हा, तुम्ही मी ऐकू. बापरे, तुझी प्रेम कविता आहे ना ही? नाही, म्हणजे मी माझ्या बहिणीला ऐकवली होती. ती म्हणाली की कुणाची आठवण येते कडे एवढी. म्हटलं आईची. होय का? काही टेपाला होतच म्हणजे. फार सुंदर कविता आहे. गडगडले आभाळ मनाचे, डोळ्यांचे हे फुटले ढग, तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस पडला बघ. दुथडी भरून वाहती ठोके, काळजासही आला पूर, एक कागदी होडी त्यातच वाहत वाहत गेली दूर. त्या होडीला काठ मिळेना, गाव कळेना, दिशा वळेना, किती विनवण्या केल्या तरीही आभाळाशी तिचे जुळेना. लोट वाढला, वेग वाढला, शिडात सुद्धा पाणी घुसले, थोडे वाहून गेले, थोडे गालावरती साचून बसले. पाणीच पाणी, पाणीच पाणी, नुसते पाणी, पाणी पाणी झाले जग, तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस आला बघ. थेंबांनी सजलेले कोंदण, शहारलेले अवघे अंगण, थेंबांनी सजलेले कोंदण, शहारलेले अवघे अंगण, छळणारी ती तुझी आठवण, अशी वृष्टी लाभू दे चिरंतन. अशी आर्तता वाढत गेली, तशी आर्द्रता दाटत गेली. क्या बात आहे. जशी आर्तता वाढत गेली तशी आर्द्रता दाटत गेली, चराचरातील दवा दवातून तुझीच बिंबे सांडत गेली. प्रतिबिंबित मग झाले मी पण, मी पण, मी पण तुलाच अर्पण. अर्पण करता करता माझे स्पंदन स्पंदन भिजले यौवन, सरली तहान डोळ्यांची अन ओठांची ही विजली धग, सरली तहान डोळ्यांची अन ओठांची ही विजली धग, तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस पडला बघ. तुझेच हसणे माळून सुंदर लाज लाजरी सजली धरती, तुझेच हसणे माळून सुंदर लाज लाजरी सजली धरती, समुद्रासही आली होती तुझ्याच अस्तित्वाची भरती. तुझेच वहाणे, तुझीच खळखळ, तुझेच अत्तर, तुझाच दरवळ. क्या बात आहे, क्या बात आहे संधी. तुझेच वाहणे, तुझीच खळखळ, तुझेच अत्तर, तुझाच दरवळ, तुझाच वारा, तुझीच सळसळ, तुझाच श्रावण, तुझीच हिरवळ, तुझेच ओढे, तुझेच ओहळ, तुझाच पाऊस, तुझेच ओघळ, तुझेच आहे आकाश केवळ, इंद्रधनुतही तूच निव्वळ. तुझ्या तुझ्या या तुझ्यात डुंबून पार बुडाले माझे जग, तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस आला बघ, तुझी आठवण दाटून येता केवढा पाऊस आला बघ. क्या बात आहे. फार आवडली मला ही कविता. मी कुठल्या तरी कार्यक्रमात म्हणणार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही सादर खूप छान केली. थँक्यू. तुझी कविताच एवढी भारी आहे. काय मला सांग स्टोरी आहे तुझ्या कवितांच्या मागच्या, असं सोडणार नाही मी तुला. स्टोरी अशी काही नाही, म्हणजे मैत्रीण आहे, ती बोलते आणि ती म्हणते की छान कविता लिहितोस वगैरे. अच्छा, त्यामुळे तिची आठवण आली आहे. तिला इम्प्रेस करायला लिहिलीस का काय? अजून एखादी ऐकू तुझी कविता. चालेल नक्की. ही थोडी घरगुती कविता आहे. चालतंय की. नाश्ता करता करता सुचली. अरे वा, अरे वा, ऐकू.
मी मिटक्या मारत खात असतो चिवडा. मी मिटक्या मारत खात असतो चिवडा, पण मध्येच थबकतो. हातातला घास कोणीतरी एकाएकी हिरावून घ्यावा ना, अगदी तसाच शेंगदाणा दिसल्यानंतर. मी मिटक्या मारत खात असतो चिवडा, पण मध्येच थबकतो. हातातला घास कुणीतरी एकाएकी हिरावून घ्यावा ना, अगदी तसाच शेंगदाणा दिसल्यानंतर. घासागणिक वाढत जातं पोटावरचंही आणि डोक्यावरचंही शेंगदाणा खाण्याचं प्रेशर. ताटात तसाच शिल्लक ठेवावा, तर समोर बसलेल्या पप्पांच्या डोळ्यातला धाक धमकावत असतो मोगॅम्बो सारखा. मग हळूच सुरू होते चाल ढकल. शेंगदाणा फस्त करण्याच्या मोहिमेची. या घासाला खाऊ नाही, नंतरच्या घासाला खाऊ नाही, शेवटीच खाऊ. मग डोक्यात आखले जातात भयंकर प्लॅन्स. हळूच त्या शेंगदाण्याला बहिणी साहेबांच्या ताटात रवाना करण्याचे. पण खिळलेल्या नजरांची गस्त तोडताना चिवडा खाण्याच्या आनंदाची होणारी गळचेपी पाहून मीच परतवून लावतो अशा दळभद्री आयडियाज आणि सुरू ठेवतो आपला संकटात अडकलेला फराळ. शेवटी संपून जातात ताटातील मुरमुरे आणि डोकावून पाहत असतो तो शेंगदाणा बाजूला काढलेल्या कडीपत्त्याच्या ढिगा मागून वाकूला दाखवत. पहिल्याच घासाला खाल्ला असता तर किमान रिकाम्या पोटाला पचला तरी असता. पहिल्याच घासाला खाल्ला असता तर किमान रिकाम्या पोटाला पचला तरी असता. असा पश्चाताप करत एखादे कडू औषध धास्तीने घ्यावे, तसा अलवार जिभेवर ठेवून ढकलून देतो नरड्यात. एखाद्या जन्मजात शत्रूला दरीत ढकलून द्यावे ना, अगदी तसेच. कधी कधी काही निर्णय असेच बेततात ऐनवेळी जीवावरती. कधी काळी काही निर्णयही असेच बेततात ऐनवेळी जीवावरती. आपण त्यांच्या कारवाईत केलेल्या दिरंगाईचा सूड उगवल्यासारखे. तेव्हा शेंगदाणाही तसाच गिळावा ज्या घासाला आला त्याच घासाला. किंवा पुढचा फराळ तरी सुखाचा होतो, नाही का? अशी मीच माझ्या मनाची समजूत काढतो तोऱ्यात. आणि परत पुढल्या दिवशी जेव्हा आई पोहे करत असते तेव्हा मीच तिला म्हणतो, ए आई, शेंगदाणे टाकू नकोस बरं पोह्यात. तू म्हणजे छोटा पॅकेट मोठा धमाका आहेस. कसं काय सुचतं मला जरा सांग ना. शेंगदाण्यावर तू डायरेक्ट फिलॉसॉफीवर कसं काय गेलास? शेंगदाणा म्हणजे आवडत नाही, बाजूला काढून ठेवतो. परंतु पप्पा म्हणतात की शेंगदाणे खाल्ले पाहिजेत, आरोग्यासाठी चांगले असतात. त्या दरम्यान संवादादरम्यान अचानक वाटलं की अरे यावरती काहीतरी भन्नाट कविता होऊ शकेल. आणि ते प्रोक्रेस्टिनेशन म्हणतात ना, चालढकल, आपण उद्या करू परवा करू. आणि ते अभ्यास डोक्यात होता, एकीकडे शेंगदाणा, ते दोन्ही मिक्स झाला आणि मग कविता. रुचा, तुझी एखादी कविता ऐक. माझी कविता भोर या गावावरती. ते माझं आजोळ आहे आणि पूर्वी खूप छान तिथला निसर्ग होता आणि आता ते नाधड खेड आहे आणि नाधड शहर आहे. असं केविलवाणा अवस्थेत सध्या आहे. त्याच्यावरची कविता आहे. हो, प्लीज ऐकू ना. दृष्ट आहे कवितेचं नाव. शीर्षक, कसा बदलून गेला गाव माझा ग पुरता. कसा बदलून गेला गाव माझा ग पुरता. कात टाकिली त्याने की लावे खोटा मुखवटा. नीरा नदी मायत्याची पिता सह्याद्री रांगडा. नीरा नदी मायत्याची पिता सह्याद्री रांगडा. वृक्षवल्लींच्या कुशीत होता खुशीत बापडा. होता हिरवा गारवा जाळ्या वल्लरींच्या होत्या. होता हिरवा गारवा जाळ्या वल्लरींच्या होत्या. वड पिंपळ आंब्यांच्या डेरेदार छत्र्या होत्या. चिरेबंदी वाडे होते गर्द आंबराई होती. चिरेबंदी वाडे होते गर्द आंबराई होती. लपण्यास चांदोबाला लिंबोणींची झाडे होती. जागे करण्यास त्याला वासुदेवाची भूपाळी. जागे करण्यास त्याला वासुदेवाची भूपाळी. होई झोकात साजरी त्याची दसरा दिवाळी. चाफा मोगऱ्याच्या संगे चैत्रगौर सजायची. चाफा मोगऱ्याच्या संगे चैत्रगौर सजायची. लेकी सुनांची पंचमी आनंदाने झुलायची. दृष्ट लागली कोणाची गाव विस्कटला सारा. दृष्ट लागली कोणाची गाव विस्कटला सारा. गेली हिरवाई त्याची झाला सिमेंटचा मारा. शेती पिके पार गेली काळ्या आईवर घाला. शेती पिके पार गेली काळ्या आईवर घाला. तिची दडपली छाती भार इमल्यांचा झाला. गेले वाडे गेली झाडे भव्य मॉल उभारला. गेले वाडे गेली झाडे भव्य मॉल उभारला. बंद दारांच्या घरात जीव त्याचा चिंगारला. आता अनोळखी भासे उर भरे ग सारखा. आता अनोळखी भासे उर भरे ग सारखा. माझ्या मनातला गाव मला झाला ग पारखा. माझ्या मनातला गाव मला झाला ग पारखा. वा वा वा.
रुचा, मला तुझ्या लेखनाविषयी असं वाटतं ना की तुझं थेट हृदयातून आलेलं असतं आणि त्याचे शब्दात त्याला मूर्त स्वरूप मिळतं. आणि सारंग, तुझंही खूप कौतुक की तू लहान वयात तुझ्याकडे खूप छान शब्दसंग्रह आहे, कल्पनाशक्ती, आणि तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा. आणि असं छान छान लिहित राहा, पाठवत राहा. आणि तुझी ती पावसाची कविता मी वाचणार आहे कुठेतरी. तुझ्याही कविता फार छान आहे. तुम्हाला कसं वाटतं आज इथे येऊन? मला खूप छान वाटतंय. आईला काल सांगितलं होतं की कवितेचं पान असं एक युट्यूबवरती चॅनल आहे आणि जाणार आहे मी. तेव्हा म्हणली आधी अभ्यास कर. मग अभ्यास आता करेन ना उद्यापासून. गुड. रुचा, तुला पण खूप छान वाटते. आणि मी खूप एपिसोड पाहिले तुमचे. असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण इथे कधीतरी असू. सत्यात आलंय. खरंच खूप छान वाटते. थँक्यू. मनापासून आभार तुमच्या दोघांचे. तुम्ही आलात आणि आम्हाला खूप छान छान तुमच्या कविता ऐकवल्यात. आणि मला पुन्हा एकदा आभार मानायचे वाटतात अंतर्नाद कला अकॅडमीतर्फे आयोजित जी काव्यांगण स्पर्धा झाली होती, ज्याच्यामुळे मला हे सगळे हिरे सापडले. आणि अर्थातच आम्ही आजचा हा एपिसोड जिथे शूट करतोय तो द बुक एस्टॅब्लिशमेंट कॅफे, या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हा एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा. कवितेचं पानचा हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. खाली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.